मुंबईच्या प्रवेशद्वारावरती लपलेला आहे. थोड़ा हाथ थोड़ा सा पीछे अविनाश राणेजी, सुनीता वैद्य आणि जमलेल्या सर्व शिवप्रेमी शिवप्रेमी आणि बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आमच्या थोडं जीवन होतं की साहेब येतील की नाही येतील, कारण का उद्या सकाळी त्याला 7 वाजता की नक्की नाही आहे, परंतु साहेबांनी मी खूप खूप धन्यवाद देतो. आम्हाला आमच्या चेंबूरच्या धन्यवाद देतो. बोलणार नाही आहे. आज आपण गेल्या वर्षी नारायणवाड्यावर आपण पुतळा नवीन करायची संकल्पना केली होती. आपले या पुतळा बनवलेला आहे, सारंग म्हणून आहे, त्यांनी बनवलेला होता. आता त्यांचे जे नातू आहेत मांजरेकर म्हणून, गणेश मांजरेकर, त्यांनी आता आपला हा पुतळा 20 फुटाचा बनवायचा घेतलेला आहे. तो 20 फुटा तुमच्यासारखं नाहीये. तुम्ही काही आश्वासनं दिली आणि इथे मध्यदारी केली होती महाराजांच्या पुतळ्याला हार घालायचं. आज पुण्यवान हाताने आज छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातलेला आहे. ते बोलतात, ते करून दाखवतात, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणून बोलणार आणि खाली बोलतच राहा, काम काय करू नका. परंतु आम्ही जे छत्रपती शिवाजी महाराजांचा साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही बसवणार आहोत, तरी सर्वांनी याची नोंद घ्यायला पाहिजे. आम्ही बोलतो आणि ते करून दाखवतो. तुमच्यासारखे थापा मारत नाहीये. आज
जयंती सुरू झालेली आहे. शिवजयंतीच्या देखील आपल्याला खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. एवढ्या रात्री उशिरापर्यंत आपण इथे उपस्थित आहात आणि म्हणून शिवाजी महाराजांसाठी आणि म्हणून मी या विभागाचे लोकप्रिय आमदार तुकाराम काते यांचं मनापासून अभिनंदन करतो. मनापासून त्यांना धन्यवाद देतो. तसेच आपले खासदार राहुल शेवाळेजी यांचे मनापासून अभिनंदन करतो. सर्वांनाच मनापासून शुभेच्छा. खरं म्हणजे मगाशी तुकारामजी आपण सांगितलं की या छत्रपती शिवाजी महाराजांची उंची त्या मेट्रोच्या पेक्षा थोडी उंच, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या शिवाजी महाराजांनी केलेलं जे काम आहे ते आपल्याला माहित आहे की कसं येतं. पाठीमागे प्रवेशद्वार केलंय, गडकोट किल्ले कसे बांधले, त्या गडकोट किल्ले बांधले त्यावेळेस त्याच्यावर तोफा कशा नेल्या, त्या किल्ल्यावर पाणी कसं आलं, तेव्हाचं आर्किटेक्चर इंजिनिअरिंग अगदी थक्क करणार आहे. आणि म्हणून कुशल संघटक, कुशल प्रशासन म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती होती. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असा शिवाजी महाराजांचा घराणा होता. आणि म्हणून त्यांच्या कामाच्या कार्याच्या उत्तुंग भरारीप्रमाणे तुकारामजी मी सकाळी महापालिका आयुक्तांना सांगून या पुतळ्याचं काम लगेच चालू करायला लावतो. आणि म्हणून बोलून होत नाही, घरात बसून होत नाही, त्याला रस्त्यावर उतरून काम करावं लागतं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की जे बोलतो ते करून दाखवतो. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून गेले 2.5 वर्ष आपण या राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये काम केलं आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम केलं. इथं लाडक्या बहिणी पण आहे, लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, सगळे आहेत. आणि म्हणून तुम्ही जे या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी या महायुतीला जे प्रचंड यश दिलं, अगदी सगळ्यांचा साफ धुवा म्हणून टाकला, त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद मी या ठिकाणी देतो, आपल्या आभार मानतो. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पकड मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं, स्वराज्य आणलं, स्वराज्य निर्माण केलं. आणि म्हणून महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण पूजन करतो. आणि त्यांचं पूजन केल्यानंतर आपला कार्यक्रम सुरू होतो. ही परंपरा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने आपण गेले अनेक वर्ष करतोय. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे आता कोणीतरी आले का तुम्ही काय ठेवणार की नाही. आणि म्हणून जे आता त्यांनी प्रवेश केला त्यांचंही स्वागत करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकोट किल्ले आहेत, 12 गडकोट किल्ले युनेस्कोमध्ये आपले 12 गडकोट किल्ल्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज साता समुद्रा पलीकडे पोहोचले. गेल्या वर्षी मी रशियामध्ये आपले शिकायला गेलेले मेडिकलचे स्टुडंट, विद्यार्थी, डॉक्टर त्यांनी तिकडे शिवजयंती साजरी केली. आणि इथून मी त्यांना फोनवरून व्हिडिओ कॉलवर शुभेच्छा दिल्या. आता उद्या त्यांनाही शुभेच्छा देणार आहे. आणि जपानमध्ये 8 मार्चला जपानमध्ये 8 मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं उद्घाटन होणार आहे, लोकार्पण होणार आहे उत्तर जपानला. आणि आपली शिवजयंती आग्र्याला होते. लाल महाल आहे, लाल महालमध्ये जिथे शिवाजी महाराज
मराठा बटालियनने लष्कराने त्या ठिकाणी आपल्या सैनिकांनी तिथं पुतळा उभा केलाय. त्याला लोकार्पण करायला मला बोलावलं होतं. मी तिथेही गेलो होतो आणि त्या शिवाजी महाराजांच्या हाताच्या तलवारीचं टोक पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे पाकिस्तान हिंदुस्थानकडे डोळे वटारून बघू शकत नाही, ही संकल्पना त्यांनी मांडली होती. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा 8वावा रूप, त्यांचा 8वावा फुटा साता समुद्रापलीकडे त्यांची कीर्ती पोहोचली आहे. आणि तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान आहोत की महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचा जन्म झाला. छत्रपती शिवरायांची परस्परीने पावन झालेली भूमी आहे. आणि म्हणून उद्या सकाळी शिवनेरीवर त्यांच्या जन्मस्थळावर त्यांच्या परस्परीने पोलीस झालेल्या भूमीमध्ये शिवजयंती साजरी करायला आज तुमच्या एकनाथ शिंदे जाणार आहे. मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. तुमची शिवजयंती सगळ्यात म्हणतात अगोदर सुरू होते नाही का. आपण ही पण परंपरा मोठी आहे. शरद भाऊ आचार्य यांनी चालू केली. आपण इतिहास आहे म्हणून एक ऐतिहासिक काम तुम्ही केले आणि म्हणूनच तुकारामजी तुम्हाला या सर्व विधानसभेतल्या लोकांनी निवडून दिलं, आमदार बनवलं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळ्याची उंची मोठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं काम लवकर सुरू होईल. बोलतात त्यांना बोलू द्या, आपण आपलं काम करत राहू. बोलून 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 त्यांचा कार्यक्रम करेक्ट होत चाललाय. आपण आरोपाने उत्तर नाही, आरोपाला कामातून उत्तर द्यायचं आपण. आणि त्यामुळे तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा या ठिकाणी द्यायला खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागत करत आहे. समृद्धी आणि गणेश काटे यांना विनंती करतो की आपण शिंदे साहेबांना पुष्पगुच्छ द्यायचं. त्याचबरोबर सुनीता शिवजन्मोत्सवाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. सर भाई तिथे भेटू ना आपल्या याची वाटलं इथे साहेब आले होते का. जसं तुम्ही बघालच आजचा हा दिवसच अभिमानाचा आहे. कारण महाराष्ट्र राज्याची स्थापना ज्यांनी केली, आज त्यांचा जन्मदिवस आहे, त्यांची जयंती आहे. तर एक जल्लोष आहे, उत्साह आहे लोकांच्या मनात. आणि जे 1 वर्षापासून काही कारणास्तव रखडलं होतं काम, इलेक्शन्स आले, मग नंतर काही अधिकाऱ्यांची बदली झाली, तर फाईल्स थोडं लेट गेल्या. तर मी नक्कीच त्यांना चांगलं उत्तर देईन. जे प्रश्न ज्यांनी मांडलेला आहे की महाराजांची ख्याती वरती करण्याचे जे स्वप्न बाबांनी पाहिलेलं, ते स्वप्न नाही पाहिलेलं आहे, ते नक्कीच अस्तित्वात करून दाखवतील. मला माझ्या बाबांवरती विश्वास आहे. त्याबरोबर त्यांना काते साहेबांना, शिंदे साहेबांची साथ आहे. तर नक्कीच सगळ्या शिवसैनिकांना, सगळ्या प्रेमींना एक चांगली शिवभेट मिळणार आहे की आपण महाराजांची जी प्रतिमा आहे ती आपण उंच करणार आहोत. आणि लवकर त्याला जसं साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की उद्याच ते ऐकताना फोन करून जी स्थगिती आली होती कामामध्ये त्याला चालना देणार. साहेबांनी विरोधकांना पण उत्तर दिलेलं आहे. ज्यांनी आज न्यूज लावलं, तुम्ही बघितलं का नाही माहिती नाही, आज न्यूज लावला होता की कसं आहे, लोक बसून आहेत, त्यांना माहिती नाही की काय कामं आम्ही, काय धडपड आम्ही करतोय इथे. किती लोक विरोध करतायत, किती लोक आडवे येत आहेत. पण जसं साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलंच की आपण बोलून नाही तर करून दाखवायचं. आणि नक्कीच काते साहेबांचं पण तसंच आहे. आणि आम्ही त्यांचे मावळे आहोत तसेच की आम्ही बोलून नाही तर आम्ही करून दाखवण्यात हिंमत ठेवतो आणि आम्ही करून दाखवणार आहोत. धन्यवाद. आज
माननीय एकनाथ शिंदे साहेब चेंबूरमध्ये आले आणि आपला चेंबूरचे जे आमचे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घातलं आणि शिवजयंतीला सुरुवात केली. आता रात्री 12 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे आणि आज त्यांनी शिवजयंतीला सुरुवात केलेली आहे. माध्यमातून एवढंच मी सांगतो की आम्हाला महाराजांची जी उंची आहे ती आम्हाला 41 फुटाची करायची आहे आणि त्यासाठी आमचे श्याम सारंग म्हणून ज्यांनी ते नाव आहे श्याम सारंग जे वारले त्यांचा नातू आज कोल्हापूरला मोठा म्हणजे कलाकार आहे, एक कारागीर आहे आणि मूर्तिकार आहे ते. तर त्याला आम्ही 21 फुटाची महाराजांची मूर्तीची बनवायला आपण दिलेली आहे. आता काही मूर्ख माणसं आहेत, त्या मूर्ख माणसांना डायरेक्ट ही जी पंचधातूची जी मूर्ती आहे ती मूर्ती लगेच बनत नाहीये. त्यामध्ये पंचधातू वितळायला लागतो, पिघलना पड़ता है. तो पिघल के सांचे में डाल के ऊपर लाता है. तो उसके लिए 1 महीने या 2 महीने या 3 महीने में होता नहीं, उसको 2-3 बरस लगता है. अभी ये जो पागल लोग हैं जो जिसको कभी मालूम नहीं कि हमने ये पुतला बनाया है, खाली आते आते हैं और हार डाल के निकल जाते हैं, उनको मालूम नहीं है कि पुतला कैसा बनाता है. तो वो पुतला बनाने के लिए टाइम लगता है. ये भी जो पुतला जो महाराज का बनाया है उसको बाला साहब के और शरद भाऊ आचार्य के नजर में हुआ है. ये डोंबोली में हुआ है. मैं जब छोटा था, जब मैं उधर गया था, उधर भी 2 या 2.5 साल बनाने के लिए लगा है. तो अपने पत्रकार है, अपने कार्यकर्ते हैं, उनको सबको समझ में आना मांगता है कि आस्ते आस्ते पुतला बनाता है. हम लोग जो बोलता है वो करता है, यही शिंदे साहब ने बताया है. और जल्द से जल्द इधर 41 फुट का नीचे से ऊपर शिवाजी महाराज 21 फुट का और नीचे चौतरा है वो 20 फुट का बना के ये जो मेट्रो है उसके ऊपर हे कामानेच उत्तर देणार आहे. आता पुतळ्याचं काम चालू झालंय आणि ते काय लगेच होणार नाहीये. त्याला कारागीर लागतं सर्व. आता तुम्ही घोडा बघितला ना, त्या घोडाच्या रक्ताच्या ज्या नसा आहेत ना त्या सुद्धा दिसत आहेत. ते श्याम सारंगने केलेलं आहे. आता त्यांचा नातू आहे, तो नातू करतोय. अतिशय चांगला कारागीर आहे. त्या कारागीरला आता बनवायला आम्ही दिलेला आहे. आस्ते आस्ते बनणार, एकदम बनणार नाही. त्याला थोडा पैसे का भी प्रॉब्लेम है, तो पैसा थोड़ा करके उसको दे रहा है. आज एका चॅनलवर मुलाखत दिलेला आहे की मूर्खांना काय माहिती आहे की कसा पुतळा गणपती जरी बनवायचं गेलं तरी त्याला 1-2 महिने लागतात मातीच्या गणपतीला. परंतु हा तो फ्रान्स म्हणजे पंचधातूचा हा छत्रपती शिवाजी महाराज आहेत, तर त्याप्रमाणे बनवणारा. त्या मूर्खांना समजत नाही तर आपण काय करणार. कधीपासून कामाची सुरुवात होणार आहे? कामाची सुरुवात होणार, देखते रहो, हो जाएगा. आजच्या दिवसाचा खास आजचा दिवस कसं आहे ना, खूप मोठा आहे आणि अशा पद्धतीने जे कार्यक्रम होतात ते आपल्या मुलाबाळांना कळायला पाहिजे ना कसे काय आहेत. त्यासाठी हा कार्यक्रम जो केला आहे तो खरंच खूप छान आहे. शिवाजी महाराजांची जन्मदिन दिनानिमित्त हे जे करतात खूप छान जयंती.
संजयजी राठोड, सुरेश माने, विनोद कदम, सुनीताताई वैद्य, महिला श्री तुकाराम गांधी साहेब, त्याचबरोबर स्थानिक नगरसेविका